मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल राहणार आहे, कारण 10 लाखाचं तुमचं जर बजेट आहे आणि तुम्हाला जर एक चांगली गाडी घ्यायचं स्वप्न आहे, तर त्याचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ही आहे नेक्सॉन प्युअर व्हेरियंट. ठीक आहे, स्मार्टच्यावरचं प्युअर व्हेरियंट. ह्यात ना ॲक्सेसरीज पॅक दिलेले आहे. याची किंमत फक्त 9,80,000 स्टार्ट होते. एक शोरूम प्राईसबद्दल मी बोलतो आहे. आणि एक ॲक्सेसरीज पॅक दिलेला आहे जो कंपनीकडूनच येतो. म्हणजे कुठलं व्हॅलिडिटी किंवा कुठलं वॉरंटी बाड व्हायची प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्या व्हेरियंटबद्दल आता आपण बोलणार आहे. व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा आहे कारण कमी बजेटमध्ये चांगली गाडी पाहिजे ना, त्याचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल. आता बोलू कीपासनं. नॉर्मल की दिलेली आहे. नेक्सॉन प्युअर व्हेरियंटबद्दल बोलतो आहे आपण. लॉक अनलॉक आणि फॉलो मी लॅम्प आहे ना, हे बटन जर दाबलं तर फॉलो मी लॅम्प चालू होतात. म्हणजे तुम्ही पार्किंगमध्ये आहात, अंधार आहे, गाडी तुम्हाला चेक करायची आहे, आजूबाजूला अंधार असतो, ॲक्सेस घ्यायचा आहे, तर हे बटन तुम्ही दाबून गाडीचे लाईट चालू करू शकता. प्युअर व्हेरियंट आहे म्हणजे सेकंड टॉप व्हेरियंट आहे. ठीक आहे, म्हणजे जर कोणाला आठवत असेल तर हे XM व्हेरियंट तुम्ही समजू शकता. जर समजायसाठी टाटाचा लोगो, कनेक्टिंग लाईट वगैरे इथे दिलेलं नाही आहे. नॉर्मल LED सेक्शन दिलेलं आहे कारण आता हे सगळीकडेच नॉर्मल झालेलं आहे. टाटानी सगळ्याच व्हेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन दिलेलं आहे. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला फॉग लॅम्प अवेलेबल होत नाही. DRL तुम्ही इथे बघू शकता. हेच DRL इंडिकेटर्ससुद्धा काम करतात. हे बघा. ओके, खाली ग्रिल आहे ना, ही नॉर्मल मॅट फिनिशमध्ये आहे. इथे कुठले ड्युअल कलर नाही आहे किंवा स्टील वगैरे दिलेलं नाही आहे. ही पण रेडिएटर ग्रिलसुद्धा. ओके, साईड प्रोफाईलला जेव्हा येता ना तुम्ही, तेव्हा इथे नॉर्मल स्टील व्हील दिलेले आहे जे तुम्हाला मिळतात 195/60R16. ठीक आहे, हे कॅप आहे, ऑलॉय वगैरे दिलेले नाही आहे. 209 mm पर्यंतचं ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथे अवेलेबल झालेलं आहे. ORVM जे आहे ते नॉर्मलच तुम्हाला दिलेले आहे. इथे डोर हँडल ब्लॅक कलर्समध्ये अवेलेबल होतं. ॲक्सेसरीज पॅकसोबत हे आता तुम्हाला अवेलेबल होणार आहे. हे ॲज अ ॲक्सेसरीज आहे जे ऑलरेडी या गाडीला रेडीली अवेलेबल आहे. तुम्हाला वेगळा कुठला खर्च करायची गरज नाही. ह्या गोष्टीचा फायदा कुठं होतो मी तुम्हाला पुढे सांगतोच. डोर गार्डसुद्धा दिलेले आहे आणि डोर वायझरसुद्धा. आता तुम्ही कार घ्यायला गेले, तुमचं बजेट 10 लाखाचंच आहे, त्या अनुषंगानेच आपण कार बघतो आहे, बरोबर आहे. ॲक्सेसरीज जेव्हा लावायला जाता तेव्हा तुम्हाला बाहेरून पैसे द्यायला लागतात. आता हा जो ॲक्सेसरीज पॅक आहे याची किंमत पण मी तुम्हाला सांगतो. ह्या आता गोष्टी तुम्ही मोजत चला. इथे तुम्हाला क्रोम दिलेला आहे, इथे डोर गार्ड, इथे डोर वायझर. हा ॲक्सेसरीजचा पार्ट आहे. कारच्या प्राईजमध्येच हे इन्क्लूड होतील, म्हणजे वरचे पैसे तुम्हाला द्यायची गरज नाही. आणि हा फायदा असतो शोरूममधनं ॲक्सेसरीज घ्यायचा, आणि हे जास्त महत्त्वाचं आहे. प्युअर व्हेरियंटबद्दल बोलतो आहे त्यामुळे डिफॉगर वायपर नाही आहे, पण शार्कफिन अँटीना इथे दिलेला आहे. टाटाचा लोगो दिलेला आहे. नेक्सॉनचं बॅजिंग तुम्ही बघू शकता. 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. ओपन करायचं असेल तर इथे कुठलं बटन नाही आहे, आतूनच ओपन करायला लागेल. हा एक निगेटिव्ह तुम्ही समजू शकता. आता ही जी क्वालिटी आहे ना ट्रंकची, ही बूट स्पेसमधली, ही तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कुठेच म्हणजे कुठेच मिळणार नाही, बाहेर पण नाही. ही एक चांगली क्वालिटी आहे. ह्याचा विचार तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. आणि हे तुम्हाला शोरूममध्येच अवेलेबल होतं. तुम्ही एकदा ट्राय करा. बाहेर आउटसाईड मार्केटमध्ये ह्या क्वालिटीची बूट ट्रंक मॅट तुम्हाला अवेलेबल होणार नाही. जनरली आपण डिक्की म्हणतो त्याला. ठीक आहे, बाकी स्पेस वगैरे ते आहे. कुठला लाईट वगैरे इथे दिलेला नाही आहे. आणि 60-40 स्प्लिट नाही आहे, सीट पूर्ण खाली जाईल. ठीक आहे, इथे पार्सल ट्रे दिलेला आहे. आणि हे होतं रिअर. 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. नेक्सॉनचं बॅजिंग तुम्ही बघू शकता. बाकी एकदा तुम्हाला लाईट दाखवतो मागचे. हे बघा, LEDज लाईट इथे दिलेले आहे. आणि हे आहे रिअर व्ह्यू. पुढे बघू. रिअरला तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये, प्युअर व्हेरियंटमध्ये हा बेज कलर मिळतो आणि हे प्लास्टिक आहे. ॲज अ ॲक्सेसरीज पार्ट म्हणून तुम्हाला इथे ऑलरेडी सीट कवर दिलेलं आहे जे ॲक्च्युली चांगल्या क्वालिटीचे आहे. ठीक आहे, कुशनिंग तर चांगला आहेच, काही प्रश्नच नाही. ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहे. इथे आर्मरेस्ट दिलेला नाही आहे. एक निगेटिव्ह पॉईंट अजून आहे, मला असं वाटतं त्याची काही गरज नाही आहे. तो म्हणजे इथे चार्जिंग सॉकेट दिलेलं नाही आहे, पण एक चार्जिंग सॉकेट इथे दिलेलं आहे 12 वोल्टचं, जे तुम्हाला मागे अवेलेबल होतं. तुम्ही इथे मोबाईल ठेवू शकता चार्ज करताना. बाकी स्पेसच्या बाबतीत कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे, कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला सनरूफ अवेलेबल होत नाही. प्युअर व्हेरियंटबद्दल बोलतो आहे. 10 लाखातली ही गाडी आहे. इथे नॉर्मल कीनीच ओपन करायला लागेल तुम्हाला हे डोर. आणि हा बेज कलर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, 70 मॅट्रेस इथं दिलेलं आहे. हे बघा, हे महत्त्वाचं का बरं आहे, बाहेरून खर्च करायची, वेगळे पैसे द्यायची गरज नाही. तुमच्या पॅक जो आहे ना, म्हणजे तुम्ही लोन वगैरे करत आहात, त्यात आरामात हा खर्च निघून जातो. कार घेतल्यानंतर परत वेगळे पैसे द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, हाईट ॲडजस्टेबलचं फीचर इथं दिलेलं नाही आहे. ठीक आहे, हे पण ॲक्सेसरीजचाच पार्ट आहे. इथे फॅब्रिक अपॉस्ट्री येते, पण हे लेदर तुम्हाला सीट लावून दिलेले आहे. 70 मॅटसुद्धा. चला आता कारमध्ये बसू. स्टेअरिंग व्हीलला जर लेदर रॅप आहे ना, हे ॲक्सेसरीजचा पार्ट आहे. बाकी याला लेदर रॅपिंग मिळत नाही. ठीक आहे, नॉर्मल
इल्युमिनेटेड टाटाचा लोगो, जो आता ओव्हरऑल सगळ्या सेगमेंटमध्ये तुम्हाला अवेलेबल होतो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटल आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे आणि प्युअरमध्ये असंच मिळतं. ठीक आहे. टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये थोडं वेगळं दिलेलं आहे. टचस्क्रीन आहे ना, नेक्सॉनमध्ये आता चेंज झालेली आहे, पण इथली टचस्क्रीन आहे ना ती तुम्हाला नॉर्मलच मिळते. आता इथे कुठला कॅमेरा वगैरे नाही आहे, त्यामुळे त्याचं ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल होणार नाही. पण पार्क असिस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला हे जास्त मदत करतं, कारण हे सेन्सर दिलेलं आहे, कॅमेरा इथे दिलेला नाही आहे. हे एक जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा जो म्युझिक सिस्टम आहे ना, हा नॉर्मल हार्मनचाच आहे, पण टचस्क्रीन जो आहे ना, जो जुन्या नेक्सॉनला यायचा ना, तोच तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये अवेलेबल होतो. आणि कॅमेरा नाही आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. बाकी इथे डॅशबोर्ड नवीन क्वालिटीचा आहे, जे आता नवीन नेक्सॉनसोबत मिळतं. AC वेंट दिलेले आहे. इथे बाकी सगळे कंट्रोल तुम्हाला टच दिलेले आहे. 2च बटन आहे, फॅन कमी जास्त करायचा किंवा टेम्परेचर गेज. 12 व्होल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि फास्ट चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. आणि हे डॅशबोर्ड जे आहे ते नवीन डॅशबोर्ड आहे. IRVM जो आहे ना, तो नॉर्मल आहे, ऑटो डिमिंग नाही आहे. सनरूफ इथे नाही आहे. इथे लाईटचे कंट्रोल दिलेले आहे. पॅसेंजर एअरबॅग ऑन आहे की नाही आहे याचं इंडिकेशन तुम्हाला इथे अवेलेबल होतं. 1.2 लिटर पेट्रोल इंजिनबद्दल बोलतोय, जे मॅन्युअल आहे. हे ते व्हेरियंट आहे. सिटी इकॉनॉमिक स्पोर्ट हे ड्राईव्ह मोड तुम्हाला इथे अवेलेबल होतात. हे बघा, इकॉनॉमी ड्राइव मोड ॲक्टिवेटेड, स्पोर्ट ड्राइव मोड ॲक्टिवेटेड, सिटी ड्राइव मोड ॲक्टिवेटेड. ओके. इथे आर्मरेस्ट नाही आहे. कप होल्डर म्हणजे की वगैरे ठेवू शकता. इथे आर्मरेस्ट नाही आहे, नॉर्मल जागा दिलेली आहे. ग्लब बॉक्स नॉर्मलच आहे, कूल ग्लब बॉक्स मिळणार नाही ऑब्व्हियसली. ओव्हरऑल डॅशबोर्ड बघितलं, डॅशबोर्ड नवीन आहे. टच स्क्रीन सिस्टीम जुना आहे, ज्यात तुम्हाला कॅमेरा अवेलेबल होत नाही. लेदर रॅप दिलेला आहे, जे जास्त फायद्याचं आहे. लुक चेंज होऊन जातो, होल्ड चेंज होऊन जातो, कंट्रोल चांगला मिळतो आणि फील पण चांगला येतो. ठीक आहे. इथे लाईटचे कंट्रोल दिलेले आहे, इथे वायपरचे कंट्रोल दिलेले आहे आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटलच आहे. चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. पैशाला परवडणारी गाडी पाहिजे ना आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे, तर ह्या गोष्टीचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. इंजिन जे आहे ते 1.2 लिटरचं रेव्हॅट्रॉन इंजिन आहे. 118 bhpची पॉवर जनरेट करतं, 170 न्यूटन मीटर टॉर्कसोबत. कंपनीने 7.5चा ॲव्हरेज क्लेम केलेला आहे. सिटीमध्ये तुम्हाला 10-12चा ॲव्हरेज तर इझिली मिळून जातो. हे व्हेरियंट हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच होतं. 10 लाखाच्या रेंजमध्ये पंच येते, 10 लाखाच्या रेंजमध्ये टिगॉर येते आणि 10 लाखात नेक्सॉन स्टार्ट होती. आणि करचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे मी. हे बघा, मागेच कर उभी आहे आणि तीसुद्धा 10 लाखापासून स्टार्ट होते. पण बेस व्हेरियंट 10 लाखाचं स्टार्ट होतं. याचं सेकंड बेस व्हेरियंट नेक्सॉनचं तुम्हाला इथे अवेलेबल होतं. पंच टॉप व्हेरियंट 9.5-10 लाखात येतं. टिगॉर CNGबद्दल बोलायला जाता 9.5-10 लाखात येतात. आता तुमची चॉईस असते की तुम्हाला गाडी कुठली घ्यायची आहे. एक SUV सारखी गाडी जी 9,80,000 स्टार्ट होते. ओव्हरऑल जे पॅकेज आहे ना, जे मी आता ॲक्सेसरीजचं पॅकेज सांगितलं, ते अराऊंड 33,000पर्यंत होतं. हे बघा, 33,000पर्यंत जे तुमच्या ऑलरेडी सगळ्या पॅकमध्ये अवेलेबल होतं. म्हणजे लोन केस करताना ही अशीच गाडी तुम्हाला अवेलेबल होणार आहे, वेगळा खर्च करायची गरज नाही आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ जास्त महत्त्वाचा आहे. अल्ट्रॉजचा विचार करायला गेलं 9.5-10 लाखात, ही गाडी 10 लाखात आणि कर स्टार्ट होते 10 लाखात. इथेच 2 कॉम्पिटिशन झालेले आहे आणि पंच तर आहेच आहे. ती बघा पुढे उभी. तुम्हाला जर प्रीमियम सीडान पाहिजे तर तुम्ही ह्यासोबत जाऊ शकता. कुपे SUV पाहिजे तुम्ही करचा विचार करू शकता. एक मायक्रो SUV पाहिजे तुम्ही पंचचा विचार करू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला एक कॉम्पॅक्ट SUV पाहिजे तुम्ही नेक्सॉनचा विचार करू शकता. ओव्हरऑल पैसे, प्राईज रेंज, पाहिजे ते फीचर, महत्त्वाच्या गोष्टी, सेफ्टी, सगळ्या गोष्टी ह्या गाड्या आहेत ना, ह्या सगळ्या गाड्या 5 स्टार रेटेड कार आहे. कुठेही चालवा, कशी चालवा, ग्रामीण भागात, सिटी, हायवे, कुठेही चालवा, ह्या गाड्यात तुम्हाला कुठलेच प्रॉब्लेम देणार नाही. हिचं अजून यायचं आहे, पण प्लॅटफॉर्म नेक्सॉनचा आहे, त्यामुळे 5 स्टार रेटेड आणेलच. हा अल्फा प्लॅटफॉर्म ज्याने ऑलरेडी 5 स्टार रेटिंग आणलेली आहे. आणि पंच तर आहेच, जी आज पण महिन्याला 15,000 विकल्या जाते. ह्या सगळ्या गाड्यांचे रिव्ह्यू, सगळ्या व्हेरियंटचे रिव्ह्यू मी ऑलरेडी चॅनलवर केलेले आहेत. आता बोलू प्युअरबद्दल. ठीक आहे. नेक्सॉन प्युअर व्हेरियंट, डेटोना ग्रे कलर, पेट्रोल आणि 10 लाखापर्यंत तुमच्यासाठी हे बेस्ट व्हेरियंट होऊ शकतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. हे जे पॅक आहे हा 33,000पर्यंतचा पॅक आहे, जो ऑलरेडी तुमच्या बेस प्राईजमध्येच इन्क्लूड येतो. बेस डील 55 शोरूम भोसरीमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. कॉल करा, टेस्ट ड्राईव्ह घ्या, चेक करा, तुमच्या बजेटमध्ये कुठली गाडी बसते ते विचार करा. आणि नेक्सॉन मी यासाठी रिकमेंड करतो आहे कारण SUV आहे, ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे, कुठल्याही भागात तुम्ही ही गाडी चालवू शकता. बेस्ट गाडी आहे, माझ्याकडनं पक्का रिकमेंडेड आहे. नक्की विचार करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.